नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आजच्या निवडणुकीमध्ये लोहगाव गटातून मी निवडणूक लढलो होतो. तेथील मायबाप जनतेने अतिशय मोठं मताधिक्य मला त्या ठिकाणी दिलं. 5400 असे मतं त्या ठिकाणी मला पडले आणि तांत्रिक ज्याला म्हणून आपण माझा पराभव त्या ठिकाणी झाला. त्यामुळं पुन्हा मला असं वाटलं की आपण निवडणूक त्या ठिकाणी लढली पाहिजे, कारण मी केलेली विकासाची कामं आणि तिथल्या जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद. आजही मला माझी इच्छा नसतानासुद्धा तिथील बऱ्याचशा मंडळीचे मला फोन आले की आपण का थांबता, आपण निवडणूक लढवावी. त्यामुळे मी काल आयत्या वेळेला अपक्ष म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि मला विजयाची निश्चित खात्री आहे. कारण की मागच्या वेळेस कसं असतं की त्यातील म्हणजे अर्धी गावं, माझ्या गटातले अर्धे गावं परभणी विधानसभेला आहे. परभणी विधानसभाचे आपण ज्याला कार्यसम्राट म्हणतो, त्यांनी कुठलंही काम त्या भागात न केल्यामुळं आणि मागच्या वेळेला मी उभा असताना प्रत्येक गावामध्ये साधारण मी 20-20 किलोमीटरचे रस्ते, शेतरस्ते, पांदण रस्ते हे सगळं खर्चाने करून दिले होते. बरीचशी कामं आणि त्या कामाची जाण तिथले सुज्ञ नागरिक, तिथले मतदार आजही त्यांनी ठेवून मला या ठिकाणी बोलवलं, मला पाचारण केलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी उभा टाकलो. मला असा माझा विजय निश्चित वाटतो, कारण की उमेदवारांची संख्या ही मला वाटते जवळपास 6-7 आहे. सर्व प्रमुख पक्षाचे उमेदवार लढत आहेत आणि मी तिकिटाची मागणी केली असता कुठंच मला प्रतिसाद, कारण की आपण पाहतो की उमेदवारी मागायचं असताना कुठलं काय लागतं, कुठला बेस हेच मला अजून काही कळलेलं नाही. कुठल्या पक्षानं मला प्रतिसाद न दिल्यामुळे मी अपक्ष उभा राहायचा निर्णय घेतलेला आहे.